श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बघा, ज्या घरामध्ये स्त्रिया या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात किंवा या गोष्टीचं पालन करत नाहीत, अशी काही कामं करतात की जे त्यांनी करायला नाही पाहिजे होते आणि ते कामं केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही. या चुकांमुळे घराची प्रगती थांबते, घरावर वाईट परिणाम होतो. सगळी मेहनत घेतात पण पैसा टिकत नाही. पैसा आला की लगेच निघून जातो. घरात ताणतणाव वाढतात आणि या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत होत असतील किंवा तुमच्यासोबत या गोष्टी भविष्यात होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल ना, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, कोणती स्त्री जाणून बुजून चूक करत नसते. तिच्याकडून ना चुकून कधी कधी चुका होत असतात. तिलाही माहिती नसतं की आपल्याकडून ही चूक होत आहे, पण ते चुकून होत असतात. आणि या चुका कोणत्या आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, स्त्री ही माता स्वरूप असते. स्त्री हिला लक्ष्मी मानलं जातं. स्त्रीच्या वागण्यातून स्त्री घरात कशी वागते, कशी बोलते, कशी कामं करते, त्यावर लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते. त्यामुळे स्त्रियांनी घरामध्ये या गोष्टींचं पालन करायलाच हवं. तर सगळ्यात पहिली गोष्ट कोणती? जर का स्त्री घर स्वच्छ ठेवत नसेल, घरामध्ये अस्वच्छता असेल, तर घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही. धार्मिक मान्यतेनुसार स्वच्छतेत देवी लक्ष्मीचं वास्तव्य असते. जर का घरामध्ये धूळ झाली असेल, कचरा झाला असेल, जाळ्याजुळ्या झाल्या असतील किंवा खूप जास्त पसारा असेल तर घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते, एक निगेटिव्हिटी तयार होत असते. त्यामुळे घर आपलं स्वच्छ ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. विशेष करून स्वयंपाकघर तर स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि रात्रीची भांडी रात्रीच घासायची. सकाळपर्यंत खरकटे भांडे ठेवायचे नाहीत. देवघर स्वच्छ ठेवायचं. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. तुमचं घर स्वच्छ असेल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी वास्तव्य करते. त्यामुळे आपलं घर स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासोबत सतत राग आणि भांडण करणं, घरामध्ये उगाच स्त्री वाद घालत असेल, सासू सासऱ्यांसोबत, नवऱ्यासोबत बिना कामाचं उगाच किरकिर करत असेल ना, तर त्या घरामध्ये देखील लक्ष्मी वास्तव्य नाही करत. लक्ष्मी स्थिर राहत नाही. स्त्रीचं काम आहे की आपलं घर मिळून कसं राहील, आपल्या घरामध्ये सुख शांती कशी राहील, घरामध्ये वादविवाद कसे होणार नाहीत याची काळजी घेणं स्त्रीचं काम आहे. घरात प्रेम आणि आदर असेल तरच समृद्धी वाढते. आणि घरातील स्त्री शांत आणि समजूतदार असेल तर घरातलं वातावरण देखील सुंदर आणि चांगलं राहतं. त्यामुळे घरातल्या स्त्रीनी कधीच घरामध्ये राग आणि भांडण करायचं नाही. तिसरी गोष्ट म्हणजे अन्नाचा अपमान करणे. बघा, अन्न हे अन्नपूर्णा देवीचं रूप मानलं जातं. त्यामुळे अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तुम्हाला लागणार तेवढाच तुम्ही स्वयंपाक करायचा आहे. उरेल फेकून द्यावं लागेल, थोडंसं कमी खा, पण अन्न वाया नाही गेलं पाहिजे. किंवा उरलेलं अन्न असेल तर तुम्ही कोणाला तरी दान करू शकता. किंवा मग तुमच्याजवळ गाई असेल, कुत्रा असेल, त्यांना तुम्ही ते देऊ शकता. आणि त्यासोबतच अन्नावरती राग कधी करायचं नाही. घरात थोडं काही झालं की आपण मला जेवायचंच नाही, ताटच ढकलून देणार, अशा गोष्टी करायच्या नाहीत. तुम्ही स्त्रीनीच नाही, हा नियम सगळ्यांसाठी आहे. पुरुष असो, स्त्री असो, छोटी मुलं असो, नियम आपल्या घरामध्ये बनवायचा की कोणीच अन्नावर राग काढणार नाही. या गोष्टी खरंच खूप जास्त अशुभ मानल्या जातात आणि त्यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही. आता चौथी गोष्ट म्हणजे सकाळी उशिरा उठणं. खूप स्त्रियांना सवय आहे, जिथे फक्त नवरा बायको राहतात ना, तिथे जास्त प्रमाणात हे पाहिलं जातं की स्त्रिया देखील लवकर उठत नाहीत. मी म्हणत नाहीये की सगळ्या स्त्रिया, पण काही स्त्रिया आहेत की ज्या सकाळी लवकर उठत नाहीत. आरामात उठणं, कारण की कोणाचा दबाव नसतो त्याच्यामुळे. पण यामुळे घरामध्ये एक नकारात्मकता येते. सकाळी लवकर उठणं स्त्रीचं काम आहे. स्त्रीचंच नाहीये, पुरुषांनी देखील लवकर उठावं. घरामध्ये 7च्या अगोदर म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर घरातील अंथरुणं पांघरून काढून घर स्वच्छ करून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. जो सकाळी उठतो, लवकर स्वच्छ होतो, घर स्वच्छ करतो, त्याच्याच घरात माता लक्ष्मी स्थायिक राहते, स्थिर राहते. त्यानंतरची गोष्ट म्हणजे वडीलधाऱ्यांचा अपमान करणं. आपल्या घरामध्ये वडीलधारे आहेत, सासू सासरे आहेत, आई वडील आहेत, त्यांचा आपल्याकडून कधीच अपमान झाला नाही पाहिजे. किंवा बाहेरही ज्येष्ठ नागरिक असू दे, छोटे मोठे कोणीही असू दे, आपल्याकडून चुकूनही त्यांचा अपमान नाही झाला पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे.
पैशाची उधळपट्टी. लक्ष्मी म्हणजेच पैसा, त्याच्यामुळे पैशाची उधळपट्टी. आपल्याकडे पैसा येतोय म्हणून कसाही खर्च करायचा नाही आहे, कारण की जी गोष्ट आज आहे ती उद्या तुमच्याकडे असेलच असं नाही. त्यामुळे पैशाची किंमत करा आणि उगीचच कशावरही पैसा उधळू नका. त्याचसोबत सगळ्यात अजून काय असतं महत्वाचं, तर आपल्याला रात्री खरकटं बाहेर टाकायचं नसतं. तिन्ही सांजेला आपल्याला झाडू मारायचा नसतो. आणि खूप स्त्रियांना सवय आहे की रात्री झोपताना गॅसवर आपली भाजी कढईत असेल तर ती तशीच ठेवतात, किंवा तवा गरम असतो म्हणून तो घासत नाही तसाच ठेवतात. तुम्ही जरी तो गरम आहे म्हणून घासणार नसाल किंवा कढईत भाजी असेल म्हणून तुम्ही कढई ठेवणार असाल ना, तरी ती आपल्याला शेगडीच्या खाली ठेवायची आहे. गॅसवर तवा आणि कढई असायला नको. या गोष्टीची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि सोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या देवघरामध्ये रोज दिवा अगरबत्ती लागेल याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. देवपूजा झाली तरच लक्ष्मी तुमच्या घरात येईल. त्यामुळे घरामध्ये देवपूजा झाली पाहिजे, घरामध्ये भांडणं नाही झाली पाहिजेत. घरातील छोट्या छोट्या गोष्टीची काळजी करणं स्त्रीचं काम आहे. आपल्या मुलांना सवय लावणं, मिस्टरांना, सासू सासऱ्यांना या चांगल्या गोष्टी आवडतील, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना देखील या सवयी लावा. बघा, हे सगळं परंपरा आणि श्रद्धेवर अवलंबून आहे. घरामध्ये सुख, समृद्धी आणि प्रेम, आदर, स्वच्छता हे सगळं जर असेल तरच घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी, सकारात्मक विचार येतील. आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने एकमेकांना साथ दिली तरच त्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल. जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.